किती किती दिवस झालं पाण्याचा असा त्रास आहे? आता 2 महिने झालं बघा. 2 महिने झालं पाणी असलंच आहे. असलंच आहे. 4 दिवसाला 8 दिवसाला कवा तर 5-6 घागरी सुटायचं. ते बी पाणी नाही का करू म्हणाले, ती पाणी सोडणार बी का करतं त्यानं. मग आता हे 1-1.5 किलोमीटर चालत जायचं रोज एका हंड्यासाठी? एक हंडा, एक घागर, एक हंडा, एखादा लिकरू घ्यायचं. किती किती चक्रा करतो असं? 4-5 केलं तर वांगुळा पाणी. प्यायचं पाणी, प्यायचं बी तीच, सांडपाणी सांडपाणी तीच. सगळं तेच. हा तेच सगळं. कसं करायचं? आता आपण चलत चाललोय त्या विहिरीकडे. एक तर बघा दुपारचे वाजलेले आहेत 1 वाजलाय आणि 1 वाजल्यानंतर पाण्यासाठी असे टप्पा करून लोक जात आहेत. ठीक आहे, गाव आहे 600 लोकसंख्येचं गाव आहे आणि महादेववाडी लातूर जिल्ह्यातलं हे महादेववाडी नावाचं गाव आहे. औसा तालुक्यातलं गाव आहे. माळरा नावाचं गाव आहे. 4 दिवसापूर्वी यात्रा झाली गावची. मग यात्रेला पाहुणे आले असतील. पाण्यात कसं केलं ताई? पाण्याला काय इळभर स्वयंपाक करायचं सकाळी आणि पाण्याला इळभर चक्रा मारायचं. टँकर आणून टाकला आडाचं ओढून गेलो पाणी. मग आजूबाजूला कुठंच पाणी नाही? कुठंच पाणी नाही. ह्या इकडे हिरीला यावं लागतंय, आडाला यावं लागतंय. आणि ह्या रस्त्यानं मी कॅमेरामॅनला विनंती करतो, हे रस्ता बघा, या रस्त्यानं नित्य नियमाने येणे आणि दिवसभर पाण्यासाठी धावपळ करणे हे ठरलेलं आहे. किती वर्षापासून आता किती वर्ष झाली? किती वर्ष? 10-12 वर्ष झाली. असंच आहे. असंच आहे. बरं, मग इथं लोकप्रतिनिधींना पाठीमाग लोकप्रतिनिधींना कोणाला काही सांगितलं नाही? किती बऱ्या सांगावं, आता करता सोय, तेव्हा करता सोय, वर्षाला सोय करता म्हणून असंच चाललं. बर ताई काय म्हणतायत, पाणी आणणं सोडून द्या, पाण्यासाठी काय असेल ते असेल, पण हे पाणी आणताना ऊन लागून आजारी पडायचं. आजारी पडेल की, पाण्यातच झालाय दिवस, त्याच्यातच आजारी पडलं की दवाखान्यात जायचं असं आहे. एवढं पाण्याचं गेल्यावर लय चांगलं होणार आहे. आणि खरं वागा, तुझ्या पायात चप्पल नाही काय नाही तसं फिरला उन्हाचं. कसं रे, डोक्याला बांधलं नाही, पायात चप्पल नाही. चप्पल तुटला पाण्यामध्ये, सुटला पाणी आणायला चप्पल तुटली. वागा, मग येऊ नको ना पाण्याला तू. पाण्याला तू जर आलं नाही तर घरी रागवतेत का तुला? नाही, मला म्हणते की पुन्हा पाणी येत नाही तुला. तुला आंघोळ पाणी देईन हिरीवर आंघोळ करून जायचं की काय म्हणते मास्तर? असं स्वच्छ कपडे आंघोळ करून ये. आता हे आहे महादेववाडी हे गाव. या रस्त्यापासून जवळपास 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आम्ही त्यांच्याबरोबर चलत येतोय आणि असा सगळा प्रवास करत हे सर्व लोक पाण्यासाठी जातात आणि दररोजचं आहे हे, नित्य नियमाचं आहे. पाण्यासाठीची जी धडपड आहे ती मोठी आहे. लातूर जिल्ह्यातलं औसा तालुक्यातलं हे महादेववाडी नावाचं गाव इथून जवळपास 1.5 किलोमीटर लांब आहे. या गावाच्या शिवारामध्ये ज्याही 30-35 विहिरी आहेत आणि त्याच्यानंतर ज्या बोर आहेत त्या आटलेल्या आहेत. 2 ते 3 विहिरींना थोडंफार पाणी आहे आणि त्याच्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. मोठ्या संख्येनं महिला इथे येत आहेत आणि त्यांना 2 पुरुष मंडळी मदत करतायत पाणी काढण्यासाठी. आणि हे चित्र महादेववाडीमध्ये दर उन्हाळ्यात असतं, मात्र यावेळेस त्याची भीषणता अधिक आहे. पाण्यासाठी इतकं लांब जावं लागेल का करावं मग? का तेव्हा घरात काय रोटी करायचं पाणी नसतंय, मग तिथं करावं काय? तेवढं करून पुन्हा शेताला जाऊन शेतात दिवसभर काम करावं लागते. दिवसाचे किती चक्र होतात तुमच्या? आमच्या 3 चक्रा करावं लागते. संध्याकाळी येऊन आली आणावं लागते, 2 घालली तेव्हा प्यायला पाणी कमी मिळते. नाहीतर मग ते सकाळचं पुळाल्याला पाणी पिवं लागतं. किती चक्र होते? सकाळी 4ला उठावं लागते, पारसं काम करून सगळं घरी 10 माणसांचं 10-15 चक्रा करावं लागते. 20 घागरी पाणी लागते रोज. विकत पाणी आणता का नाही? विकत पाणी प्यापुरतं लेकरा वापरतं. द्यायचं तेवढं एखादी घागर आणते. सांडपाण्यासाठी सांडपाण्याला ह्या विहिरीतून न्यावं लागतं. किती लांब आहे? 1.5 किलोमीटर व्हायला अंतर. 1.5 जाणं 1.5 3 किलोमीटर. आणि असल्या उन्हात
आजारी पडायचं काम आहे. बरं आता लहान लहान मुलं पण आलेली आहेत. पाण्यात उतरण्यासाठी किती कष्ट आहे मावशी. काय नाही कुणाला घरी असं काढावं लागते का करा गडी मासं नाही तर गडी मासं रानात राहते तर काकरा पासात लेकरं आहेत कसं करावं लागेल. रानात जावं लागते अजून 2-3 बारा रानात जावं लागते. जनावरांनातले जनावरला पाणी इथून पाणी पाजायचं पाणीच नाही. बरं आता ते विहिरीत उतरले ते या बरं तुम्ही इकडं. विहिरीत उतरले यांची त्यांना खूप हेल द्या मान द्यावं लागत असं. काय परिस्थिती गावची पाणी. परिस्थिती अशी आहे की आता प्रत्येकाच्या घरी पुरुष माणसाला घरी राहणं होणार नाही. आयत्या वेळी महिला असतात. जो कोणी माझ्यासारखा आता मी यांच्या तावडीत सापडलो म्हणजे मी सुट्ट्या घालवायला आलो. पण माझी आई आहे ही लेकरू घरी घेऊन बसण्याऐवजी ती पाण्याला आली. तिला काढून द्यायला म्हणून आलो. आता हे सगळे आपल्या माता भगिनीसारख्याच आहेत समजा. तर म्हणून काढून द्यायचंय. तर असा अनुभव आहे की जो हे काम करणार असेल त्याला घरच्या सगळ्या सोयी सुविधा मोफत आहेत. शाळेत नाही गेला तर त्याला आता शाळेत जायचे पोर आहेत सगळे. परंतु आज शाळेत जा म्हणायला हेच नाही कारण पाण्याला माणूस नाही कारण ते मदत करणार. तुम्ही बाहेर काम करता. हो मी बाहेर काम. म्हणजे आता गावाची यात्रा असल्या कारणानं मोठ्या संख्येने लोक गावात आलेली आहेत. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अधिग्रहण केलेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे मागच्या वर्षी प्रत्येक वर्षी अधिकरण असतं परंतु या वर्षीचा उन्हाळा एवढा तीव्र आहे अधिकरण करण्यासाठी एकाही शेतकऱ्याच्या बोरचं पाणी राहिलेलं नाही. त्यांना स्वतःला शेतात जनावराला पाणी नाही ते अधिकरण थोडंच देणार आहे. म्हणून नाहीतरी असं जरी आता रिक्वेस्ट केली यात्रेमुळं हा शेतकरी यांचं अधिकरण होतं मागच्या वर्षी आपण केलेलं आहे. मग त्यांनी यात्रेपुरतं त्यांच्या शेतातलं सगळं सोडून 1 दिवसापुरतं पाणी त्यांनी सोडले पण त्यांचा बोर चालणार तेवढा वेळ ते काय करणार आहेत. आता प्रश्न असा आहे की प्रशासन सांगतंय की आम्ही ज्या गावाला पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे अधिग्रहण करू. मात्र या गावाच्या आजूबाजूच्या भागामध्ये कुठेही पाणी नाही आहे. अधिग्रहण नेमकं करणार कशाचं. टँकरची सुविधा उपलब्ध नाही. पण गावानी वेळोवेळी सरपंचांनी हे त्यांनी मागणी केलेली आहे की टँकर उपलब्ध करून द्यावं. मात्र प्रशासनाचं त्याकडे लक्ष नाही आहे. आता इतकी पायपीट करत दिवसभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालणारं महादेववाडी गाव आहे. याकडे प्रशासनाचं लक्ष लवकरात लवकर गेलं तर या लोकांची तहान भागेल. काय सर अधिकरण हा तात्पुरता विषय आहे. हां आमची शासनाला विनंती असेल तुमच्या मार्फत की जसं पूर्वी 10 गाव 10 खेडी योजना असायच्या तशी कोणती तशी कायमस्वरूपी योजना. इथून बाजूलाच सारोळा नावाचं गाव आहे तिथे तलाव आहे पाझर तलाव. तिथे एखादी विहीर झाली तिथून जर पाईपलाईन आली तर हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने विचार करावा. कारण आज आमच्या गावची लोकसंख्या जरी 500 असेल तरी ती यात्रेनिमित्त या दिवशी इथं 10 ते 15 हजार लोक येतात. अजून वरच्यावर वाढत जाणार आहे. हे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. जर इथून कायमस्वरूपी योजनेकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मात्र यावर्षी त्याची भीषणता अधिक आहे. महादेववाडी ग्रामस्थांची मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना देण्यात यावी. त्यासाठी यांचा जो पाठपुरावा आहे तो कमजोर पडतोय कारण गावाची लोकसंख्याच 500 आहे. त्यामुळे गावकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. निशांत भद्रेश्वर ABP माझा महादेववाडी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.